नमस्कार मित्रांनो, कुठल्याही संख्येला 11ने गुणायची एक शॉर्ट ट्रिक आपण बघूयात. बघा, कमीत कमी वेळामध्ये हा गुणाकार आपल्याला करता येईल. आता समजा 53 गुणिले 11 मला हा गुणाकार करायचा आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट 5 आणि 3 हे दोन अंक आहेत, त्यांना लिहू. 5 लिहू आणि 3 लिहू आणि मध्ये आपण एक जागा सोडूयात. आता मध्ये नेमका कुठला आकडा येणार आहे ते आपण बघूयात. मध्ये काय येईल, 5 आणि 3 या दोघांची बेरीज केली तर 8 येते, म्हणजे 583 माझा हा गुणाकार झाला. 53 गुणिले 11 म्हणजे 583. फक्त हे दोन अंक जे आहेत आपल्याला 5 आणि 3 यांना आपण लिहिलं आणि मध्ये आपण काय केलं, या दोघांची बेरीज केली. आता समजा जर 53च्या ऐवजी माझ्याकडे 57 गुणिले 11 असेल, तर बघा इथं लिहिलं 5 आणि त्याच्यानंतर इथे लिहिले 7. आता 5 आणि 7 होतात 12. मग मध्ये 12 लिहायचं का? मध्ये 12 लिहायचे नाही, तर मध्ये लिहायचे 2. मध्ये 2 लिहायचे आणि 12 मधला जो 1 आहे तो 1 जो आहे तो या 5 मध्ये मिळवायचा. 1 अधिक 5 किती होतं? 6. हे 2 आणि हे 7. 627 माझं उत्तर आलं. बघा मित्रांनो, ही कन्सेप्ट समजून घेण्यासाठी मी अजून एक एक्झाम्पल घेतो. समजा माझ्याकडे असेल की 65 गुणिले 11 असेल. 6 लिहिलं, 5 लिहिलं. ओके, 6 आणि 5 11 येतात. तर 11 मधला 1 इथं लिहिला आणि हा जो 1 आहे तो या 6 मध्ये ऍड केला, 7 झाले. हा 1 जो आहे तो 6 मध्ये ऍड केला, आपल्याकडे किती झाले? 715 आपल्याकडे झालं. ओके, अजून एक एक्झाम्पल बघा. समजा माझ्याकडं 58 असेल, तर काय होईल? 5 इथं लिहिणार मी, 8 इथं लिहिणार. ओके, लिहिलं आणि 8 आणि 5 होतात 13. तर 13 मधले 3 इथं लिहिले आणि जो 1 उरतो तो या 5 मध्ये ऍड केला, 6 झाले. 638. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला कुठल्याही संख्येला जर 11ने गुणायचं असेल तर या ट्रिक आपण वापरू शकतो. तर एकदम सोपी ट्रिक आहे. ही ट्रिक जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही सुद्धा ही ट्रिक करून बघा. बाय मित्रांनो, धन्यवाद.